मला असं वाटतं का ते जे साकडं घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू. जनतेला आम्ही सांगू तर आम्हाला असं वाटतं का शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. खरं तर पांडुरंग म्हणजे पंढरपूर आणि महाराष्ट्राचं दैवत आहे, ज्या देशाचं दैवत आहे. आणि पांडुरंग म्हणजे गरिबाचा देव असं एकंदरीत समीकरण आहे. आणि आमचं दैवत खरं तर आम्ही मंदिरात देव पाहण्यापेक्षा शेतकऱ्यामध्ये दिव्यांगामध्ये देव पाहण्याची आमची आतापर्यंतची प्रथा आहे, विचार आहे. आणि पहिले दर्शन आपण रायगडाला घेतलं, आता पांडुरंगाला घेतलं आणि तुळजाभवानीला भवानीला जातो आहे. विनंती एकच आहे, प्रार्थना एकच आहे पांडुरंगाला का आमच्या सरकारला शेतकऱ्यापतीच्या भावना ज्या आहे खास करून मुख्यमंत्री साहेबांना अधिक कशा चांगल्या येईल, कारण येणारा काळ अधिक कठीण जाईल शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. शिवसेनेचं शेतकऱ्याप्रती असणारं धोरण हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे. हे 6 महिन्यात आम्ही प्रत्येक विभागावर महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे का विभाग बदलला का पीक पद्धती बदलतं. तुम्ही जर कोकणात गेले तर तिथं आंबा आणि काजू मच्छी मार शेतकरी सापडतं. तिकडे नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक असेल, मकावाले असेल, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस सोयाबीन तूर असेल, विभाग वाईज सगळं बदलत राहतं. विभाग वाईज एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं. पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे. शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. आणि मग त्या धोरणावर खऱ्या अर्थानं सरकारला कसं घेऊन जाता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतो.